त्याआधी मी तुम्हाला सांगतो की आपण ओकॅपचं पहिलं लेक्चर मी टाकलं आहे, आपल्या ॲपला पण आहे आणि यूट्यूबला पण टाकलं आहे. तर तुम्हाला आधी मला एक सजेशन द्या, तुम्हाला ते कळतं आहे का? 1 नंबर 2 नंबर त्या ओकॅप डोक्यात जात आहेत का? आणि 3 तुम्ही सजेशन काय करा, यूट्यूबला तुम्ही कमेंट करा, वाटल्यास मला सांगा की सर असं नको तसं नको, असं पाहिजे तसं पाहिजे, मग आपण त्यावरती वर्क करतोय. तर स्पीड असेल त्यामध्ये सांगा की स्पीड स्लो करा किंवा जास्त ओकॅप घ्या, 2 तासच घ्या, व्हॉट एव्हर जे काही तुम्ही सजेशन असेल ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि आपण दर रविवारी ओकॅपचं एक लेक्चर स्टार्ट करतोय, त्यामध्ये 200-300 ओकॅप घेऊया, असे आपण एक सेशन वाईज आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, त्यामध्ये UPSC CDS SSC सगळ्या ओकॅप मी बाहेर काढल्या आहेत, ते आपण चर्चा करू. ठीक आहे, आणि पहिली टेस्ट मी स्टार्ट करतोय लवकरच. बेसिकवरती पहिली टेस्ट असेल, दुसरी टेस्ट असेल टेन्सवरती, आणि तिसरी असेल कंडिशनल. आपण हळूहळू चालू करूया. मी आपल्या ग्रुपला शेअर करेल, ते त्याची उत्तरपत्रिका पण शेअर करेल आणि त्याचं विश्लेषणाचे व्हिडिओ पण शेअर करेल. ठीक आहे, आजचा आपला पास्ट परफेक्ट टेन्स यावरती भरपूर प्रश्न आहेत, म्हणजे 1 डझन तरी प्रश्न आहे याच्यावरती. तर बघा, आता पास्ट परफेक्ट टेन्स काय, त्याचा रूल काय आधी एक समजून घ्या. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 हा आपला पास्ट परफेक्ट टेन्स आहे, म्हणजे पास्टमध्ये क्रिया पूर्ण केली होती, पास्टमध्ये क्रिया कधी पूर्ण केली होती, असा टेन्स आहे. मग आता यावरती कसं वाक्य बनवू शकतो, तुम्हाला मी सांगितलं सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगितलं होतं. सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट मध्ये काय फरक आहे? सिंपल पास्ट काय सांगितलं होतं, इथून मागे सगळं सिंपल पास्ट आहे, म्हणजे 2 सेकंद आधी, 2 दिवसाआधी, 2 वर्ष आधी, 20 वर्ष, 2 लाख वर्ष आधी सगळ्या पास्टमध्ये जी घटना घडली आहे ती सिंपल पास्ट टेन्स मध्ये येते. मग पास्ट परफेक्ट मध्ये कधी येते क्रिया? तर ऐका, पास्ट परफेक्ट मध्ये पुन्हा एक क्रिया नाही घडत, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य एक नाही लिहिलं जात. कसं हे बघा, आता मी ते एक वाक्य देतो की इट हॅड स्नोड हेविली इन द माउंटन, म्हणजे माउंटन मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्नो पडला होता, म्हणजे बर्फ पडलं होतं. हे एक सिंगल वाक्य लिहिलं मी पास्ट परफेक्ट टेन्सचं. हे सिंगल वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे बघा, मी पुन्हा सांगतो, लिहितो वाटल्यास वाक्य मी. हे बघा, आता हे वाक्य लिहिलं मी, एक सोपं वाक्य लिहिलं, येतं 5वीचं. दे हॅड गॉन टू मुंबई, ते मुंबईला गेले होते. आता हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. तर ऐका, पास्टमध्ये एकच क्रिया झाली आहे की ते मुंबईला गेले होते, तर तुम्ही हे पास्ट परफेक्टमध्ये नाही लिहू शकत. पास्टमध्ये जर एकच क्रिया झाली ना, ते सिंपल पास्टमध्ये लिहितात. V2 दे वेंट टू मुंबई येस्टरडे, लास्ट इयर, लास्ट मंथ, इन 1944, प्रिव्हियस डे, प्रिव्हियस, लास्ट फ्रायडे, लास्ट बर्थडे, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. मग आता हे पास्ट परफेक्ट नाही लिहित का? मग हे चुकीचं काय? येस, हे चुकीचं आहे. हे का चुकीचं आहे? पास्टमधली एकच क्रिया ना, ते सिंपल पास्टमध्ये लिहितात, पण जर 2 क्रिया आल्यात तर तेव्हा पास्ट परफेक्ट येतो. म्हणजे थोडक्यात पास्ट परफेक्ट बरोबर दुसरं वाक्य जोडणं कंपल्सरी आहे. मग आता आपण शिकलो होतो सिंपल पास्ट मध्ये 2 क्रिया येतात, ते एका पाठोपाठ एक क्रिया घडली, लगेच दुसरे दगड मारला, पक्षी उडाले, एका पाठोपाठ एक, दोन्ही सिंपल पास्ट येतात. मग यामध्ये कुठलं येतात? तर आता मला जर एक करेक्ट करायचं तर कसं करेल मी? तर मी सिंपल पास्ट मध्ये लिहिल. कसं लिहिलं होतं? दे वेंट टू मुंबई, दे वेंट टू मुंबई, हे वाक्य करेक्ट आहे आता सिंपल पास्टवालं. ठीक आहे, मग आता मला हे करेक्ट करायचं वरचं, नाही मला हे करेक्टच पाहिजे वरचं, मग त्याला दुसरं वाक्य जोडावं लागेल. मग आता दुसरं वाक्य का जोडतात ना, तर ते सांगतो. पास्ट परफेक्ट टेन्स जो असतो ना, तर पास्ट परफेक्ट टेन्स केव्हा लिहितात सिंपल पास्टमध्ये? 2 क्रिया असतात. 2 क्रिया कशा? आता की सपोज गॅपमध्ये क्रिया आहे, गॅपमध्ये क्रिया कशा की एक क्रिया आधी घडून गेली होती काही काळपूर्वी आणि नंतर दुसरी घडली. पुन्हा सांगतो, एका पाठोपाठ एक नाही आहे, त्या एकाला लागून नाही आहे त्या. आता क्रिया घडून गेली होती आणि नंतर दुसरी घडली, तर या केसमध्ये जी पहिली क्रिया घडली होती ना ती असते पास्ट परफेक्ट आणि दुसरे असते सिंपल पास्ट. कसं बरं? आता बघा, तुम्ही MPSL आलात आणि नंतर क्लास लावला आता इंग्लिशचा. आता काही काळ तुम्हाला MPSL होऊन गेला, तुम्ही सपोज पुण्यात आलात आणि नंतर क्लास लावला. आता एक लक्षात घ्या, तुम्ही पुण्यात आलात, नंतर फिरलात, नंतर क्लास लावला, याच्यावर 2 क्रिया आहेत. एक पुण्यात आलात आणि क्लास लावला, दोन्ही वेगवेगळे आहेत आणि दोन्ही कालांतराने झाले आहेत, एका पाठोपाठ एक नाही आहे की पुण्यात तुम्ही उतरात अगदी पाय ठेवलात आणि लगेच क्लासची फी भरली मी क्लास लावतो, तसं नाही आहे, गॅप आहे. मग तुम्ही पुण्यात आलात आणि नंतर क्लास लावला, म्हणजे याच्यातली पहिली घटना कुठली आहे? पुण्यात आला आणि नंतर क्लास लावला, तर तिची पहिली घटना आहे ती असते परफेक्ट आणि दुसरी घटना असते सिंपल पास्ट. म्हणजे कशी? हे बघा, आता दे हॅड गॉन टू मुंबई, आता मी याला करेक्ट करतो. बिफोर आय मेट देम. बघा, आता हे करेक्ट वाक्य आहे. आता कसं करेक्ट आहे बरं? बिफोर आय मेट देम, मी त्यांना भेटण्याच्या आधीच ते मुंबईला निघून गेले होते. हे बघा, मी त्यांना भेटण्याच्या आधी ते मुंबईला निघून गेले होते. मग या केसमध्ये काय आहे? मी गेलो भेटायला, हे एक क्रिया झाली. दुसरी क्रिया काय? की ते निघून गेले होते. मग आधीची क्रिया कुठली आहे? मी गेलो का ते निघून गेले होते? तर पहिली क्रिया ते निघून गेले होते, नंतर मी गेलोय. मग याच्यामध्ये जी पहिली क्रिया ती असते पास्ट परफेक्ट आणि जी दुसरी क्रिया ती असते सिंपल पास्ट. थोडक्यात सांगतो, सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट एकत्र येतो, हे रूल लक्षात ठेवा. पण तुम्ही ना सिंपल पास्ट पण येतो, 2 सिंपल पास्ट पण एकत्र येतात आणि एक सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट पण एकत्र येतो. फरक काय?
दोघांमधला फरक एक आहे. दोन सिंपल पास्ट केव्हा येतात, जर क्रिया एका पाठोपाठ एक असेल तर. बटन दाबलं, फॅन सुरू झाला, दगड मारला, पक्षी उडाले, शिक्षक आले, विद्यार्थी उभे राहिले. पण सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट केव्हा एकत्र येतात, जर त्या दोन क्रिया वेगळ्या असतील तर. म्हणजे काय, कालांतराने घडल्या असतील तर. म्हणजे कसं, आज सपोज मी तुमच्या घरी आलो जेवण्यासाठी आणि तुम्ही म्हटलं सर आमचं जेवण होऊन गेलं आधीच, जा आता घरी तुम्ही. मग आता काय होईल या केसमध्ये, की मी आलो पण जेवण तर आधी होऊन गेलं होतं. मग ह्या दोन क्रिया वेगळ्या आहेत. मग जेवण आधी होऊन गेलं होतं तुमचं, मग ते येईल पास्ट परफेक्ट, आणि नंतर मग मी गेलो, हे होईल सिंपल पास्ट. किंवा आपण एक काम करू, आपण पंक्तीत जातो बघा, आपल्या गावाकडच्या पंक्तीत आपण पडतच जातो, पण तरी पण आपल्याला सापडत नाही जागा, आपल्याला थांबावं लागतं. तर त्या केसमध्ये कसं असतं, मी गेलो पण बघितलं की अरे पंक्ती तर सुरू होऊन गेली होती, म्हणजे क्रिया जी आधी सुरून गेली ते पास्ट परफेक्ट, आणि दुसरी जी होती ते असते सिंपल पास्ट. दोन क्रिया असतील तरच पास्ट परफेक्ट येतो, आणि जर दोन नसतील, एकच क्रिया पास्ट मध्ये आहे, तर सिंपल पास्ट मध्ये लिहितात ते. जसं मी ग्रॅज्युएशन 2007 ला पूर्ण केलं होतं, मी सिंपल पास्ट वापरेल, आय कम्प्लिटेड झालं. पण मी असं म्हणेल की मला माझा मित्र भेटण्याच्या आधी, माझा जीवलग मित्र ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं माझं, बघा मी कसं म्हणणार ते, आय हॅड कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन बिफोर माय फ्रेंड मेट मी. तो भेटण्याच्या आधी मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं, आता येईल तो पास्ट परफेक्ट. म्हणून किंवा अजून एक सांगतो, आपण थिएटरला गेलो आणि बघितलं पिक्चर सुरू होऊन गेला होता. मग आधी क्रिया कुठले, पिक्चर सुरू होऊन गेला होता, नंतर मी गेलो. मग जो सुरू होऊन गेला होता तो येईल पास्ट परफेक्ट, नंतर मी गेलो सिंपल पास्ट. या केसमध्ये पास्ट परफेक्ट येतो. म्हणून सिंगल वाक्य पास्ट परफेक्ट लिहित नाही. मग हे जे वाक्य मी लिहिलं तिसरं आहे, इट हॅड स्नोड हेविली इन द माउंटन, म्हणजे पर्वतामध्ये भरपूर काही बर्फ पडला तिथं. हे चुकीचं वाक्य का, कारण एकच वाक्य पास्ट परफेक्टचं. हा, याला जर मी दुसरी क्रिया जोडली सिंपल पास्टची तर करेक्ट होईल, ते त्याला पण करू करेक्ट. क्लिअर. तर पास्ट परफेक्ट कुठे येतो, जर पास्टमध्ये दोन घटना घडल्या असतील कालांतराने, तर त्यातील पहिली घटना पास्ट परफेक्टची येते व दुसरी घटना सिंपल पास्टची येते. क्लिअर. दोन क्रिया असतील तरच पास्ट परफेक्ट लिहितात, एका क्रियेसाठी लिहित नाही, हे आपण मगाशी बघितलं. क्लिअर एवढं. अजून एक एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल काय, की तुमच्यातला कोणी एखादा मित्र असेल की तो म्हणेल की नाही मी इंग्लिश लावणार नाही क्लास, मी शिकणार नाही का, मी खूप हुशार आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी पुण्यात शिकलोय, मुंबईला. ठीक आहे, हा एक ॲटिट्यूड असतो. तो काय म्हणेल, मी एमपीएससी देण्याच्या आधीच इंग्लिश शिकलो होतो. मग मी तो आधी कुठली क्रिया आहे, तो एमपीएससी आला का इंग्लिश आधी शिकला होता, इंग्लिश आधी शिकला होता, तेल पास्ट परफेक्ट. आय हॅड ऑलरेडी लर्न इंग्लिश लँग्वेज बिफोर आय स्टार्टेड एमपीएससी स्टडी. एमपीएससी स्टडी करण्याच्या आधी मी इंग्लिश शिकलो होतो. म्हणजे पहिली घटना घडली होती ती होती पास्ट परफेक्ट, दुसरी घडली ती सिंपल पास्ट, गॅप नाही. ठीक आहे, ह्या एकमेकांवर डिपेंड नाही आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत. दोन क्रिया, एक आधी एक दुसरी नंतर. कळालंय. म्हणजे आधी असते ती असते पास्ट परफेक्ट. मग आता बघूया आपण वाक्य. बघा पहिलं वाक्य लिहितो मी. पहिलं, हा, आता हे जे वाक्य आहेत हे जे लिहिलेत मी, हे राज्यसेवा 2013 आहे, हे पुन्हा राज्यसेवा 2000 जुन्या काळातलं आहे, 13चं आहे. त्यानंतर हे वाक्य सीडीएसचं आहे, बँकिंगचं पण आहे, आणि काही वाक्य आहेत हे आधी आपण घेऊया जुन्या काळातले, मग नंतर नवीन काळातले म्हणजे आताची घेऊया आपण, राज्यसेवा 18-19. आता ऐका, यामध्ये पहिलं वाक्य मी लिहिलं आहे. ठीक आहे, वी हॅड गिव्हन फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे फर्स्ट एड किट असते बघा, कोणी लगे आजारी पडलं किंवा काही झालं ते एखादं फर्स्ट एड, काहीतरी बँडेज वगैरे, गोळ्या. वी हॅड गिव्हन फर्स्ट एड टू द पेशंट बिफोर द डॉक्टर अराइव्ड. आता बघा, हे दोन वेगळे वाक्य आहे, बिफोर द डॉक्टर अराइव्ड आणि वी हॅड गिव्हन फर्स्ट एड टू द पेशंट. मग आताच्या दोन क्रिया कशा आहे, पेशंट डॉक्टर येण्याच्या आधी आम्ही पेशंटला फर्स्ट एड दिलं. फर्स्ट एड म्हणजे काहीतरी घरातलं काहीतरी आपण कुठलं काहीतरी मेडिसिन देत असतो घरातले, मीठ घे, पावडर खा, हे खा, ते खाते. मग याच्यात दोन क्रिया आहे, एक आम्ही पेशंटला फर्स्ट एड दिलं डॉक्टर येण्याच्या आधी. यात दोन वेगळ्या क्रिया आहेत. आम्ही पेशंटला फर्स्ट एड दिलं डॉक्टर येण्याच्या आधी. मग आधी काय दिलं, आम्ही पेशंटला काहीतरी दिलं मेडिसिन डॉक्टर येण्याच्या आधी. मग यात पहिली क्रिया कुठली आहे, की आम्ही त्याला दिलं काहीतरी आणि नंतर डॉक्टर आलाय. मग पहिली क्रिया ही पास्ट परफेक्ट, वी हॅड गिव्हन, आणि दुसरी क्रिया सिंपल पास्ट. हे पहिलं वाक्य माझं बरोबर आहे. वी हॅड गिव्हन फर्स्ट एड टू द पेशंट बिफोर द डॉक्टर अराइव्ड. डॉक्टर येण्याच्या आधी आम्ही त्याला फर्स्ट एड दिलं होतं. दुसरं वाक्य, दे हॅड डेझिलेटेड द ड्रेन्स बिफोर द रेन सेट इन. आता बघा, त्यांनी काय केलं होतं, ड्रेन्स त्यांनी डेझिलेट केले होते. दिस ड्रेन्स दे हॅड डेझिलेटेड ड्रेन बिफोर द रेन सेट इन. पावसाळा म्हणजे बघा, आपण पावसाळा सुरू होण्याच्या आधी आपण सगळं शेतकऱ्याची पोरं आहेत, आपण सगळ्या गोष्टी बरोबर परिपक्व करतो. म्हणजे आपण कुठलाही माल असेल, कुठलाही कपाशी, गहू, ज्वारी, हे सगळं प्रॉपरली सेट करतो. तसं एक काम आहे बघा, दे हॅड डेझिलेटेड द ड्रेन्स बिफोर द रेन सेट इन. मग आता बघा, त्यांनी काय केलं, पहिली क्रिया हॅड डेझिलेटेड द ड्रेन्स. ठीक आहे, ही पहिली क्रिया. आणि दुसरी क्रिया कुठली आहे, बिफोर द रेन सेट इन. हा विटू आहे, पाऊस येण्याच्या आधीच त्यांनी डेझिलेट केलं होतं ड्रेन त्यांनी आधीच डेझिलेट केलं होतं. मग हे माझी पास्ट परफेक्ट म्हणजे पहिली क्रिया आणि दुसरी क्रिया, आणि या वेगळ्या क्रिया आहेत. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आता आभाळ आलाय, मग आपण काय करतो, कपडे टाकलेले आहेत बाहेर, तर ते आधी ठेवून घेतो घरामध्ये, किंवा पाऊस येऊ शकतो.
आणि नंतर मग पाऊस येतो. मग पहिली क्रिया कुठली, कपडे मी घरात ठेवले आणि नंतर मग पाऊस पडला. अजून दुसरी क्रिया की आता सपोज पाऊस येऊ शकतो 2-3 दिवसानंतर, आता पावसाचं वातावरण आहे, मग आपण काय करतो, गहू ज्वारी सगळी जी आहेत ते सगळं पॅक करून घेतो घरामध्ये, मग नंतर पाऊस येतो. म्हणजे आधी क्रिया ही केली आहे आणि नंतर ती घडली आहे. मग आधी घडलेली क्रिया म्हणजे पास्ट परफेक्ट आणि दुसरं सिंपल पास्ट. क्लिअर. पुढचं बघा, इट हॅड स्नोड हेवीली इन द माउंटन. आता हे चुकीचं आहे, एकच वाक्य आहे, एकच क्रिया पास्ट परफेक्टची नाही होत. मग हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे, याला करेक्ट करायचं आहे, मग दुसरं वाक्य लिहावं लागेल तुम्हाला. मग आपण एक काम करू, लिहू बघा, इट हॅड स्नोड हेवीली इन द माउंटन बिफोर वी वेंट देअर. बघा आता हे दुसरं वाक्य, बिफोर वी वेंट देअर, आम्ही जाण्याच्या आधी, बिफोर वी वेंट देअर इट हॅड स्नोड हेवीली इन द माउंटन. म्हणजे खूप तिथं बर्फाचा पाऊस झाला होता आम्ही जाण्याच्या आधी. खूप काय बर्फ पडला होता आम्ही जाण्याच्या आधी, म्हणजे ती क्रिया होऊन गेली होती. मग हा पास्ट परफेक्ट, हा सिंपल पास्ट. आता जुळलं हे गणित. तिसरं वाक्य बघा, आता हे वाक्य बघा, हा आपला पॅटर्न आहे. आता हा आपला पॅटर्न आहे. पहिला पॅटर्न काय आहे, फिल द ब्लँक. दुसरा पॅटर्न काय आहे, डायरेक्ट वाक्य. आता पहिलं, शी डॅश डिनर बिफोर द गेस्ट अराइव्ड. आता सगळे बिफोरनेच वाक्य जोडले जातील का, तसं नाही. आफ्टरने जोडले जातील, वेनने जोडले जातील, ॲसोनने जोडले जातील. आता बिफोर 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 आला म्हणून बिफोर, तसं नाही. शी डॅश डिनर बिफोर द गेस्ट अराइव्ड. गेस्ट अराइव्ड व्ही टू आहे. गेस्ट येण्याच्या आधी, गेस्ट येण्याच्या आधी म्हणजे ते पाहुणे येण्याच्या आधीच तिने काय केलं होतं, डिनर बनवून ठेवलं होतं. मग आता आधी पहिली क्रिया कुठली आहे, डिनर बनवलं होतं आणि नंतर मग गेस्ट आले होते. म्हणजे आधी क्रिया आहे एक नंबरवाली ती असते पास्ट परफेक्ट. मग आता हे बघा इथं प्रिपेअर्ड व्ही टू आहे. मग आपण एक काम करू, प्रिपेअर्ड घेऊन बघू. इथं मी इथं लिहिलं तर प्रिपेअर्ड व्ही टू, पहिला ऑप्शन मी इथं लिहिला, पहिला ऑप्शन मी इथं लिहिला. मग इथं व्ही टू आला, सिंपल पास्ट, सिंपल पास्ट. मग आता तुम्हाला कालचा रूल माहिती असेल की दोन्ही सिंपल पास्ट केव्हा येतात, एका पाठोपाठ एक असेल तर. बटन दाबलं, फॅन सुरू झाला. मग असं होईल का, तिने डिनर बनवलं आणि लगेच मग पाहुणे येतील. म्हणजे पाहुणे येण्याची क्रिया तिच्या डिनर बनवण्यावर नाही आहे. जसं बटन दाबलं की फॅन सुरू होईल आणि मी डिनर बनवलं की पाहुणे येतील, की ऑटोमॅटिक इथं नाही येणार, म्हणून हे होणार नाही आहे. दुसरं प्रिपेअर्स हा प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स एकत्र येत नाही. तिसरा पास्ट परफेक्ट आणि पास्ट प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट येणार नाही, सिंपल प्रेझेंट येणार नाही. मग आता इथं माझं पास्ट परफेक्ट, हॅड प्रिपेअर्ड. म्हणजे काय बरं, शी हॅड प्रिपेअर्ड डिनर बिफोर द गेस्ट अराइव्ड. गेस्ट येण्याच्या आधी तिने डिनर प्रिपेअर केलं होतं. ठीक आहे, हा पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्ट. पुढचं, माय ब्रदर टोल्ड मी दॅट ही डॅश नॉट टू इंटरफेअर इन माय अफेअर्स. माझा भाऊ मला बोललाय की तो त्याच्या माझ्या पर्सनल लाईफमध्ये कधी कुठे इंटरफेअर करणार नाही. अफेअर्स म्हणजे हे आपले अफेअर्स नाही, लायब्ररीवाले. हे अफेअर्स म्हणजे दैनंदिन कामकाज. म्हणजे सपोज एखादा माझा मित्र मला फोन करतो, तू काय करतो 9 वाजता 10 वाजता काय करणार आहे, दिस इज माय पर्सनल अफेअर्स, यू शुड नॉट इंटरफेअर मी लाईक दिस. हा आता आहे का, माय ब्रदर टोल्ड मी. आता इथं बघा, टोल्ड मी आहे का, हा व्ही टू आहे. तो मला बोलला, काय बोलला तो, की मी तुझ्या वैयक्तिक जे काही कामकाज आहे त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही. मग आता बघा, आधी ना त्याच्या भाऊने ठरवलं असेल की बाबा याच्या नादी लागायचं नाही, याच्या कुठल्याही पर्सनल लाईफ पण जायचं नाही. हे आधी त्याने ठरवलं, नंतर तो बोलला की मी तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काही विचारणार नाही. मग आधी त्याने ठरवलं म्हणजे पास्ट परफेक्ट, आणि नंतर तो बोलला सिंपल पास्ट. माय ब्रदर टोल्ड मी, तुम्हाला म्हटला की ही डॅश टू इंटरफेअर नॉट टू अफेअर्स. आता इथं बघा, डिसाइडेड, डिसाइडिंग, हॅड डिसाइडेड, वुड डिसाइड. मग त्याने आधी डिसाईड केलं ना आणि नंतर सांगितलं की बाबा मी तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करणार नाही. मग जे डिसाईड केलं आधी तो येईल पास्ट परफेक्ट, म्हणून माझं उत्तर येईल 3. मग इथं डिसाइडेड नाही येणार का, व्ही टू येऊ शकतं ना, आलं. पण मग तुम्ही एक काम करा, इथं टोल्ड आणि इथं डिसाइडेड दोन्ही व्ही टू आले. मग तुम्हाला माहिती आहे 2 सिंपल पास्ट केव्हा येतात, एका पाठोपाठ एक. हे झालं की ते, तसं नाहीच आहे. हे झालं म्हणून हे झालं असं नाहीच आहे, म्हणून इथं पास्ट परफेक्ट येईल. माय ब्रदर टोल्ड मी, तुम्हाला असं म्हटलं दॅट ही हॅड डिसाइडेड नॉट टू इंटरफेअर इन माय अफेअर, की तो तुझ्या अफेअरमध्ये तो सहभाग होणार नाही त्याचा, हॅड डिसाइडेड. नेक्स्ट बघा पुढचं, वेन वी अराइव्ड, वेन वी रिच. हे राज्यशा 13. वेन वी रीच द स्टेशन द ट्रेन डॅश ऑलरेडी. आता बघा, जेव्हा आम्ही ट्रेनला स्टेशनला गेलो स्टेशनला पोहोचलो आम्ही आणि नंतर कळलं की ट्रेन तर निघून गेली होती. मग आता असं आहे का बरं, दोन्ही सिंपल पास्ट. आम्ही गेलो आणि ट्रेन निघाली, म्हणजे आम्ही असा पाय ठेवला आणि लगेच ट्रेन चालू झाली. म्हणजे आपल्या जाण्यावर ते ट्रेन जाणे डिपेंड नाही आहे. मग मी जेव्हा गेलो तेव्हा ट्रेन निघून गेली होती, म्हणजे ती क्रिया आधी होऊन गेली होती. मग वेन वी रीच द स्टेशन द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट, म्हणजे हॅड आणि लेफ्ट पाहिजे मला. हा माझा ऑप्शन आहे, हॅड लेफ्ट. करताय, हा झाला हॅड लेफ्ट. मी पुन्हा सांगतो, पुन्हा ऐका. पास्ट परफेक्ट टेन्स पहिला रूल काय सांगतो की त्याचं एक सिंगल वाक्य नाही लिहित. दुसरा नियम, जर पास्टमध्ये 2 क्रिया असतील तरच एक पास्ट परफेक्ट येतो आणि एक सिंपल पास्ट येतो. पण कुठल्या केसमध्ये ज्या 2 वेगळ्या क्रिया आहेत, एकमेकावर डिपेंड नाही आहे, 2 वेगळ्या आहेत. 2 वेगळ्या कशात, की सपोज मी पुण्याला आलो आणि नंतर कळलं की अरे इथं तर ऑलरेडी लॉकडाऊन झालं होतं. अच्छा असं आहे का, म्हणजे मध्ये आधी ऑलरेडी लॉकडाऊन झालं होतं आणि नंतर मी पुण्याला गेलो, म्हणजे लॉकडाऊन हॅड ऑलरेडी बीन प्रिस्क्राईब, म्हणजे ते ऑलरेडी सुरू होतं आणि नंतर मी तिथे गेलो. तर 2 वेगळ्या गोष्टी.
पण त्या दोन वेगळ्या गोष्टी माहिती, जी पहिली घटना असते जी आधी होऊन गेलेली आहे ती असते परफेक्ट, आणि जी दुसरी त्याच्यानंतर ते असते सिंपल पास्ट. कळतंय? पण जर एकच घटना असेल पास्ट मधले तर तो सिंपल पास्ट V2 मध्ये लिहायची असते. दोन असतील मग एक पास्ट परफेक्ट आणि एक सिंपल पास्ट अशी जोडी आहे. मग तुम्हाला कन्फ्युज होईल की जर पर्यायामध्ये पास्ट परफेक्ट आला आणि सिंपल पास्ट आला तर येतोच पर्यायामध्ये. बघा इथं V2 पास्ट परफेक्ट सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट सिंपल पास्ट. मग त्या केसमध्ये काय करायचं आधी बघून घ्यायचं, ह्या दोन्ही क्रिया एका पाठोपाठ आहे का, आहेत ना, मग V2 येईल. नाही आहेत ना, मग पास्ट परफेक्ट टेन्स येईल. करताय? कन्सेप्ट समजून घ्यायचं. शॉर्टकट बिटकट काही नाही. इथं असं असलं की असं लावायचं, हॅड आला की हॅव लागतं. शॉर्टकट डज नॉट वर्क, इट हार्डली वर्क्स इन माय टेस्ट सिरीज. म्हणजे मी जर शॉर्टकट सांगितलं की फक्त टेस्ट सिरीजमध्ये मी तसेच प्रश्न बनवेल. आपल्याला जर आयोग UPSC जर स्टँडर्ड ओळखायचं आहे तर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट. तुम्ही समजून घ्या वाक्य नाही किंवा याच्यामध्ये ना हे एका पाठोपाठ घडलं आहे, दोन्ही सिंपल पास्ट. हे दोन वेगळ्या क्रिया आहेत. यातली पहिली कुठली आहे पास्ट परफेक्ट आणि दुसरी कुठले सिंपल पास्ट. मग आता मी तुम्हाला सांगतो, सपोज मी जर एखाद्या विद्यार्थ्याला भेटलो त्यांना म्हटलं का रे तू काल हॉस्पिटलला दिसला मला, तो नाही सर काल मी हॉस्पिटल नव्हतोस. मग मी ना जेव्हा मी तिथं हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा तो ऑलरेडी निघून गेला होता. मग तो नसं नाही मी तर निघून गेलो होतो. म्हणजे काय, मी हॉस्पिटलला गेलो त्याच्या आधी हा निघून गेला होता, म्हणजे तो येईल पास्ट परफेक्ट, तो निघून गेला होता. आणि मग मी गेलो नंतर हाला सिंपल पास्ट. जेव्हा मी UPSCला गेलो त्याच्या आधीच माझा गावातला एक पोरगा IAS बनला होता. मग मी UPSCला गेलो त्याच्या आधी तो IAS बनला होता ना, मग तो येईल पास्ट परफेक्ट. आणि मी गेलो आला सिंपल पास्ट. क्लिअर? तर ऐका, सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट ही जोडी येते. दोन वेगळ्या घटना, पहिली घडलेली पास्ट परफेक्ट, दुसरी सिंपल पास्ट. क्लिअर? हे वाक्य तुम्ही लिहिणार आहात, सगळे लिहून टाकणार आहात. आणि याच्यानंतर मी घेतो तो क्वेश्चन पेपर. आता बघा पहिला प्रश्न घेतो मी राज्यसेवा 2018. 23 पेज नंबरवरती प्रश्न आहे आपल्याला. 23 पेज नंबर, त्यातील क्वेश्चन नंबर आहे, नाही सॉरी 23 नाही आहे, एक्स्ट्रीमली सॉरी, 29 क्वेश्चन नंबर 29, त्यातील 84 नंबरचा क्वेश्चन. राज्यसेवा 2018चा प्रश्न आहे हा. 29 पेज 84 नंबरचा क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट विचारलाय त्याने. आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर. आता दोन वाक्य याच्यात दॅटने जोडले आहे. आय वॉज शुअर इकडे वेगळं आहे आणि आय हॅड मेट हिम बिफोर इकडे वेगळं आहे. हे दोन वेगळे वाक्य आहेत. आय वॉज शुअर, आय हॅड मेट हिम बिफोर. मग आता आपण एक काम करू, आय वॉज शुअरचं वाक्य बघू. त्यातलं वॉज मेन वर्ब आहे का, कारण सपोर्टिव्ह वर्ब नाही आहे, मेन वर्ब नाही आहे. तर वॉज V2 आहे, माहिती आहे बेसिकच्या लेक्चरला. वॉज वर V2, बीन V3. मग आय वॉज शुअर हे एक वाक्य आहे आणि आय हॅड मेट हिम बिफोर हे दुसरं वाक्य आहे. मग आता एक पास्ट परफेक्ट टेन्स आणि एक सिंपल पास्ट आहे. मग मी एकदम शुअर होतो की मी त्याला भेटलो होतो आधी. माय का मी एकदम शुअर होतो की मी त्याला आधी भेटलो होतो. म्हणजे त्याला शुअर वाटलं होतं कसलं की मी याला आधी भेटलोय, म्हणजे क्रिया आधी झालेली आहे भेटण्याची. तो पास्ट परफेक्ट आणि या सिंपल पास्ट वाक्य बरोबर आहे. म्हणजे कसं, आय वॉज शुअर नंतर शुअरिटी आहे कारण तो आधी भेटला होता त्याला. आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर, की मी याला आधी भेटलो होतो ना, मी खरंच शुअर होतो. हे बरोबर आहे. पास्ट परफेक्ट सिंपल पास्ट इज करेक्ट. दुसरं, ऑन माय लास्ट व्हिजिट टू विक्स्टन आय फाउंड दॅट द विलेज डिडंट चेंज मच. आता बघा यामध्ये विक्स्टन हे गावाचं नाव आहे. याच्यावर तुम्हाला कळेल की हे लोकल पुस्तकातले वाक्य नाही आहेत. मी सांगतो बघा आपल्या ग्रुपला टेलिग्रामला की ऑक्सफर्डच्या पुस्तकातलं आहे, हे या पुस्तकातलं आहे. तर हे विक्स्टन हे गावाचं नाव आहे. आणि याच्यात काय होतं, ऑन माय लास्ट व्हिजिट टू विक्स्टन आय फाउंड दॅट विलेज डिडंट चेंज मच. आता यात काय कन्सेप्ट आहे, माझी जी लास्ट व्हिजिट होती विक्स्टन या गावामध्ये, मला असं आढळलं काय आढळलं की गावामध्ये काहीच बदल झालेला नव्हता. तर यामध्ये ना गावामध्ये बदल आधी झालेला नव्हता आणि नंतर मी ते आढळलं मला. म्हणजे मला असं मला असं आढळलं की या गावामध्ये बदल झालेला नव्हता, मग ही क्रिया आधीची होईल. आणि नंतर मी ते ऑब्झर्व केलं. मग हे जे वाक्य ना, ऑन माय लास्ट व्हिजिट टू विक्स्टन आय फाउंड, बरोबर आहे. आय फाउंड दॅट काय द विलेज डिडंट चेंज मच. तर डिडंट चेंज हा सिंपल पास्ट आहे, तो चुकीचा आहे. मग त्याला काय चेंज करू आपण, पास्ट परफेक्ट करू. हॅडंट चेंज्ड मच, हॅडंट चेंज्ड मच असं होईल ते. तर मग ते कसं होईल, ऑन माय लास्ट व्हिजिट टू विक्स्टन आय फाउंड दॅट द विलेज हॅडंट चेंज्ड मच. मग आधी गाव बदललं नव्हतं आणि नंतर मग मी ते ऑब्झर्व केलं, मी फाउंड केलं ते. तर ते वाक्य चुकीचं आहे. दुसरं. तिसरं, शी ॲडमिटेड दॅट शी हॅज स्टोलन द वॉच. शी ॲडमिटेड दॅट. आता तिने मान्य केलं. काय मान्य केलं, की तिने घड्याळ चोरलं होतं. मग मला सांगा, ती आधी चोरणार घड्याळ आणि नंतर मान्य करणार. मग आधी घड्याळ चोरलाय, मग ते पास्ट परफेक्ट पाहिजे आणि नंतर ती कबूल करेल, हा सिंपल पास्ट पाहिजे. मग तो प्रेझेंट परफेक्ट दिलाय पुढचा, शी हॅज स्टोलन द वॉच. ते चुकीचं आहे. हॅजच्या ऐवजी तिथं हॅड येईल, पास्ट परफेक्ट होईल. शी ॲडमिटेड, तिने कबूल केलं दॅट शी हॅड स्टोलन द वॉच, की तिने वॉच चोरलं होतं. मग माझं उत्तर फायनल येईल. तर करेक्ट विचारत आहे ओनली ए माझं उत्तर आहे 1. 84 उत्तर आहे 1. कळालंय? हा झाला पास्ट परफेक्टचा रूल. दुसरं वाक्य, दुसरा प्रश्न आहे आपल्याला पेज नंबर 123. STR 2018चा प्रश्न आहे. 123 पेज नंबर बघा.
त्यातील क्वेश्चन नंबर आहे 85. ते 85 मध्ये फक्त ब वाक्य वाचायचं, ओनली बी. शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. बघा अगेन रीड, शी अराइव्ड ॲट द थिएटर. बरं तुम्ही एक काम करायचं, मी क्वेश्चन वाचताना तुम्ही म्हटलं व्हिडिओ पॉज करायचा, आधी स्वतः ते वाक्य वाचून घ्यायचं. मीच वाचतोय, मीच बोलेल, मीच उत्तर सांगेल, आधी तुम्ही थिंक पण करू शकता. पॉज करायचं, बघायचं, स्वतः विचार करायचा की चुकीचं करेक्ट आहे, नंतर मग मला ऐकायचं. ह्या गोष्टी करायच्या, स्वतः कॉमनच आहेत, सांगायला नको, बट डू इट. शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. ती आली थिएटरला, आली, बट 6 वाजता ती आली, बट तिला असं आढळलं की पिक्चर आधी सुरू होऊन गेला होता. म्हणजे क्रिया आधी झाली ती पास्ट परफेक्ट, आणि जी नंतर झाली ते सिंपल पास्ट. मग वाक्य बरोबर आहे. शी अराइव्ड ॲट द थिएटर, ती आली 6 वाजता, नंतर बघितलं अरे पिक्चर सुरू होऊन गेला होता. म्हणजे क्रिया जी आधी होऊन गेली होती ती पास्ट परफेक्ट, बरोबर वाक्य. मग 85 बी करेक्ट आहे. ए आपण सॉल्व्ह केलाय. सी जे आहे ते कंडिशनल वाक्य, ते नंतर उद्या परवा बघू आपण. पुढचा प्रश्न बघा, ST 18चा जो झाला. आता असिस्टंट 17चा, असिस्टंट 17ला यायचं आपल्याला. पेज नंबर 146. 146ला 26 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 26 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यातलं बाय द टाइम वी अराइव्ड ॲट द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. बघा हेच राजेश्वर 17चं वाक्य कॉपी आहे, हेच सॉरी 13चं हेच वाक्य. बाय द टाइम वी अराइव्ड ॲट द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. आम्ही स्टेशनला येण्याच्या आधीच बस निघून गेली होती, सॉरी ट्रेन निघून गेली होती. मग आता ट्रेन निघून गेली होती ना, मग त्याची क्रिया आधी संपली होती, ती काय आहे पास्ट परफेक्ट, आणि नंतर दुसरी झाली त्याचं सिंपल पास्ट. मग ट्रेन निघून गेली होती पास्ट परफेक्ट आहे, आणि नंतर आम्ही गेलो, बरोबर आहे वाक्य पहिलं. दुसरं वाक्य, सिन्स ही हॅज कम्प्लिटेड, लवकर काम पूर्ण केलं आणि मग तो घरी लवकर निघून गेला. मग आता आधी काय केलं त्यानं, घरी गेला की काम पूर्ण केलं, काम पूर्ण केलं. मग ती क्रिया पास्ट परफेक्ट मध्ये पाहिजे, आणि नंतर तो घरी गेला सिंपल पास्ट मध्ये पाहिजे. मग दुसरी क्रिया सिंपल पास्ट मध्ये आहे, ही लेफ्ट अर्ली, लेफ्ट हा V2 आहे, सिंपल पास्ट मध्ये जुळलं. पण पहिलं वाक्य प्रेझेंट परफेक्टचं आहे, हॅज कम्प्लिटेड, आणि प्रेझेंट परफेक्ट सिंपल पास्ट नाही येत एकत्र. मग त्यातला हॅज ड्रॉप होईल, तिथील हॅड. सिन्स ही हॅड कम्प्लिटेड हिज वर्क अर्ली, ही लेफ्ट अर्ली, म्हणून दुसरं वाक्य चुकीचं आहे, तिथं हॅजचं विल हॅड, पास्ट परफेक्ट सिंपल पास्ट, म्हणून 26चं उत्तर ओनली ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न असणार आहे टॅक्स असिस्टंट 2017, 211 पेज. 211 पेजला काय आहे, प्रश्न क्रमांक 43, 43, 211 43. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स गिवन इन द ब्रॅकेट. रीना डिड नॉट गो टू स्कूल yesterday as she dash her homework. had not finished, have not finished, has not finished and will not finished. आता एक काम करू, रीना डिड नॉट गो टू स्कूल yesterday, सिंपल पास्ट आहे. रीना काल शाळेत गेली नाही, कारण काय, कारण तिने होमवर्क कंप्लीट केला नव्हता. मग आता मला सांगा, तिने आधी होमवर्क कंप्लीट केला नाही म्हणून ती काल शाळेत गेली नाही. मग पहिली क्रिया शाळेत जाण्याची नाही आहे, पहिली क्रिया तिने होमवर्क केला नाही म्हणून ती शाळेत गेली नाही. मग त्याची पहिली क्रिया ना होमवर्क केला नाही, तो येईल पास्ट परफेक्ट. म्हणजे उत्तर काय माझं, हॅड नॉट फिनिश्ड. रीना डिड नॉट गो टू स्कूल yesterday as she had not finished her homework yesterday. सॉरी होमवर्क म्हणजे तिने तिचा होमवर्क पूर्ण केला म्हणून ती काल शाळेत गेली नाही. म्हणून पहिली क्रिया की होमवर्क केला नव्हता, आणि दुसरी क्रिया ती शाळेत गेली नाही. पुढचा प्रश्न 212 पेजला, 212 पेज नंबर टॅक्स सेम क्वेश्चन पेपर, त्यातील 51 नंबरचा प्रश्न आहे. 51 नंबरचा क्वेश्चन आहे. इट डॅश ऑलरेडी डॅश रेनिंग वेन आय डॅश अन अम्ब्रेला. पहिला ऑप्शन स्टॉप्ड, ब्रॉट, हॅड, हॅड ब्रॉट स्टॉप्ड, ब्रॉट स्टॉप, ते काय उलट पुलट केलंय. आता आपण एक काम करू, इट हॅड ऑलरेडी स्टॉप रेनिंग वेन आय ब्रॉट एन अम्ब्रेला. ठीक आहे. हे बघा इट आहे, नंतर डॅश आहे, ऑलरेडी नंतर डॅश आहे, पुन्हा रेनिंग आहे, आणि नंतर आय डॅश एन अम्ब्रेला. तो काय म्हणतोय, मी जेव्हा अम्ब्रेला आणला ना त्याच्या आधीच पाऊस थांबून गेला होता. मी अम्ब्रेला आणला बघितला, अरे पाऊस तर थांबून गेला होता, म्हणजे क्रिया आधी होऊन गेली होती. असं नव्हतं की माझ्या हातात छत्री आहे, मी आणली लगेच पाऊस थांबेल, जादू तसं नाही आहे. मी जेव्हा छत्री आणली त्याच्या आधीच पाऊस थांबून गेला होता. म्हणजे पहिलं वाक्य पास्ट परफेक्ट, दुसरं सिंपल पास्ट. म्हणजे कसं होईल ते, इट हॅड ऑलरेडी स्टॉप्ड रेनिंग वेन आय ब्रॉट अन अम्ब्रेला. म्हणजे 51 उत्तर येईल 4. बाकी सेन्सलेस वाक्य ते. ठीक आहे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा होता टॅक्स असिस्टंट. आता पुढचा प्रश्न आहे आपल्याला फॉरेस्ट 2019. फॉरेस्ट 2019ला प्रश्न आहे बघा, पेज नंबर 249, त्यातील 46 नंबरचा प्रश्न आहे बघा. 249 मध्ये 46 नंबरचा प्रश्न आहे. ए आणि बी बघा, चूज द करेक्ट. चूज द करेक्ट म्हणतोय तो. वेन दे रीच द एअरपोर्ट द प्लेन हॅड ऑलरेडी टेकन ऑफ. वेन दे रीच द एअरपोर्ट द प्लेन हॅड ऑलरेडी टेकन ऑफ. दुसरं आहे वेन दे रीच द एअरपोर्ट द प्लेन ऑलरेडी टूक ऑफ. आता पहिल्या वाक्यामध्ये तो काय म्हणतोय, आम्ही जेव्हा एअरपोर्टला गेलो त्याच्या आधीच प्लेन निघून गेलो होतं, हे बरोबर आहे, जुळलं आहे.
म्हणजे आम्ही गेलो आणि नंतर कळलं अरे प्लेन तर निघून गेलो होतो. दुसऱ्यामध्ये म्हणजे पहिल्यामध्ये एक सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट हे बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये दोन्ही सिंपल पास्ट दिले. मग दोन्ही सिंपल पास्ट चुकीचे का नाही ते बरोबर आहे, पण ते एक केस आहे. जर दोन क्रिया, पहिली क्रिया घडली म्हणून दुसरी घडली असं असेल एका पाठोपाठ एक, तर ते दुसरं करेक्ट असू शकतं. वेन दे रीच द एअरपोर्ट द प्लेन ऑलरेडी टूक ऑफ. जेव्हा ते इथं एअरपोर्टला गेले, प्लेन टेक ऑफ केलं. आता मला सांगा की मी असं गेलो एअरपोर्टला आणि लगेच टेक ऑफ झालं, म्हणजे असं काही जादू नाही आहे ना की माझं जाण्यामुळे लगेच टेक ऑफ होईल, विमान नाही होणार. म्हणून ही क्रिया चुकीची आहे, कारण या दोन एका पाठोपाठ होऊ शकत नाही. हां, आधी प्लेन निघून गेलं होतं, दॅट इज करेक्ट, नंतर आम्ही गेलो, म्हणजे ए करेक्ट आहे, बी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, इंजिनिअरिंग 2018ला प्रश्न आहे. आता इंजिनिअरिंग 2018ला पेज नंबर 276. 276ला 11 नंबरचा प्रश्न आहे. 276ला 11 नंबरचा प्रश्न आहे. त्यातील प्रश्न क्रमांक आहे फक्त सी. 11 मध्ये फक्त सी वाचायचं आपण. इट वॉज द फर्स्ट टाइम आय हॅड टॉक टू इला आउटसाइड द ऑफिस. हे बघा, इट वॉज द फर्स्ट टाइम आय हॅड टॉक टू इला आउटसाइड द ऑफिस. पुन्हा पुन्हा वाचाते. पहिलं वाक्य सिंपल पास्ट आहे, दुसरं वाक्य पास्ट आहे. मग त्याच्यात पहिली क्रिया बघू आपण. इट वॉज द फर्स्ट टाइम आय हॅड टॉक टू इला. आता यात काय म्हणतो तो, ते पहिल्यांदाच घडलं होतं की मी त्याशी बोललो होतो. मग आता घडलं काय, आधी त्याशी बोललो मी, नंतर ती क्रिया घडेल. आता तुम्ही आलात माझ्याशी बोललात, नंतर निघून गेलात, मग बोलल्यानंतर ती क्रिया घडली ना. म्हणून यामध्ये पहिला वॉज फर्स्ट टाइम हा सिंपल पास्ट आहे, आणि दुसरा आय हॅड टॉक टू इला आउटसाइड द ऑफिस हा पास्ट परफेक्ट आहे. हे दोन्ही क्रिया बरोबर आहे. म्हणजे असं पहिल्यांदाच घडलं होतं, मी त्याशी बोललो होतो, मग त्याशी बोललो होतो, नंतर ती क्रिया घटनामध्ये रूपांतर होईल. म्हणून पहिला पास्ट परफेक्ट टेन्स, दुसरा सिंपल पास्ट टेन्स. दॅट इज ऑल्सो करेक्ट. हे वाक्य बरोबर आहे बी. ते सी वाक्य, डी वाक्य, पण डी वाक्य नंतर बघू फ्युचर परफेक्ट मध्ये. पुढचा प्रश्न, बस दॅट्स इट, एवढे वाक्य आपल्याला. तर बघा, पुन्हा बघा, तुम्हाला काय सांगतो मी, पास्ट परफेक्ट टेन्स हे वाक्य तुम्ही सगळे लिहिणार आहात. त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की पास्ट परफेक्ट एक वाक्य होणार नाही आहे. आणि एक मिनटं, एक वाक्य होणार नाही आहेत, दोन क्रिया होतील. म्हणजे दोन क्रिया कशा, पहिली क्रिया जी घडली ते पास्ट परफेक्ट आणि दुसरी घडली ते सिंपल पास्ट. ठीक आहे, हे सगळे वाक्य लिहायचे आहेत आणि स्क्रीनवरती दिसले ते सगळे वाक्य लिहायचे आहेत. हा टेन्स खूप महत्त्वाचा आहे, वाक्य खूप आले याच्यावरती. अगेन रिपीट, जर पास्ट परफेक्ट किंवा येईल, दोन क्रिया वेगळ्या, पहिली क्रिया पास्ट परफेक्ट, दुसरी क्रिया सिंपल पास्ट. क्लिअर, हे लिहून घ्या सगळं. आणि त्यानंतर आपण पुढचा टेन्स घेऊ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पुढचं बघा, आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा रूल तुम्हाला माहिती आहे, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस विफोर प्लस ऑब्जेक्ट आहे. हा नॉट सो इम्पॉर्टंट टेन्स, हा महत्त्वाचा टेन्स नाही आहे. यावरती ऑलमोस्ट 0 क्वेश्चन आहेत. जरी आला प्रश्न तर बघा, कशावरती बिनचं वाक्य आहे, याच्यात सिन्स आणि फॉरचा वापर होतो. आणि सिन्स आणि फॉरमधला डिफरन्स तुम्हाला माहिती आहे. सिन्समध्ये क्रियेची सुरुवात दिलेली असते, फॉरमध्ये क्रियेचा कालावधी दिलेला असतो जो मोजता येतो. सिन्समध्ये मोजता येत नाही, त्यात फक्त सुरुवात असते. हा डिफरन्स तुम्हाला माहिती आहे. जनरली याच्यावरती प्रश्न कसे देतात, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण त्यात बघितलं, हॅव बीन, हॅज बीन, त्यातले प्रश्न घेतले. यावरती आजपर्यंत एकही प्रश्न आला नाही आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय म्हणजे हॅड बीन प्लस बिफोर म्हणजे काय की एक क्रिया विशिष्ट काळ सुरू होती, आता ती नाही. आपण बघा बेसिकमध्ये सांगितलं तुम्ही बीनच्या रूलमध्ये की हॅड बीन आणि हॅव बीनमध्ये काय फरक आहे. हॅव बीन म्हणजे आधीपासून क्रिया सुरू आहे आणि ती आजही सुरू आहे. हॅड बीन म्हणजे काय, आधीपासून क्रिया विशिष्ट काळ सुरू होती, आता नाही आहे ती पुढे. जर तुमचं एमपीएससी ज्या दिवशी पोस्ट मिळेल त्यानंतर ते तुमचं एमपीएससीचं आयुष्य सगळे हॅड बीन होईल की आय हॅड बीन प्रिपेअरिंग फॉर एमपीएससी फॉर द लास्ट 5 years, 2 years, 2 months, 6 months. एखादी क्रिया विशिष्ट काळ पास्टमध्ये सुरू होती असा उल्लेख करण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो, हॅड बीन प्लस बिफोर. पण ती क्रिया आज सुरू नाही, त्याचा प्रेझेंटचे काही संबंध नाही. हां, मी तिथं काम करत होतो, हां तिथं आम्ही राहत होतो, हां तिथं आम्ही त्या दिवशी बोलत होतो, विशिष्ट काळ आम्ही ती क्रिया करत होतो, तर त्यामध्ये हा रूल येतो. तर बघा, प्रश्न तर नाही आहे याच्यावरती, शून्य प्रश्न आहे, त्यामुळे कुठल्याच टेन्स कुठल्याच एक्झामला नाही आहे. पण यस, रायटिंगमध्ये जेव्हा आपण लिहित असतो तो सेन्स जुळला जातो की क्रिया सुरू होती का सुरू असेल, तर त्यासाठी हा टेन्स महत्त्वाचा आहे. बघा, पहिलं वाक्य लिहिलं मी, ही हॅड बीन स्मोकिंग हेवीली बिफोर ही हॅड हिज फर्स्ट हार्ट अटॅक. बघा, त्याला फर्स्ट हार्ट अटॅक येण्याच्या आधी, म्हणजे पहिला अटॅक येण्याच्या आधी तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्मोकिंग करत होता. म्हणजे क्रिया चालू होती त्याची स्मोकिंगची कुठपर्यंत, हार्ट अटॅक येण्याच्या आधी. पहिला हार्ट अटॅक जेव्हा आला ना त्याच्या आधी तर ही क्रिया मोठ्या प्रमाणात होती, आता नाही येते. दुसरं, मिस्टर गुप्ता हॅड बीन टीचिंग हिअर फॉर 5 years व्हेन आय जॉईन इट. बघा, मिस्टर गुप्ता हॅड बीन टीचिंग हिअर फॉर 5 years व्हेन आय जॉईन इट. जेव्हा मी जॉईन केलं हे सेम फील्ड तेव्हा मिस्टर गुप्ता आहे ना 5 वर्षापासून इथं शिकत होते. मग शिकवत आहे का नाही, 5 वर्षापासून तिथे शिकत होते. जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा ही क्रिया मिस्टर गुप्ता गेल्या 5 वर्षापासून करत होते, आता नाही करत.
तिसरं वाक्य बघा, ही हॅड बीन परफॉर्मिंग हिज आर्ट ऑन द स्टेज फॉर 10 years बिफोर ही डाईड. बिफोर ही डाईड बघा काय म्हणतो तो, ही हॅड बीन परफॉर्मिंग हिज आर्ट ऑन द स्टेज फॉर 10 years बिफोर ही डाईड. तो मरण्याच्या आधी 10 वर्षापासून त्याची कला तो स्टेजवरती सादर करत होता. म्हणजे 10 वर्षापासून ती क्रिया सुरू होती, पण तो मरण पावला. आता ती क्रिया सुरू नाही आहे. तो 10 वर्ष तो या स्टेजवरती काम करत होता. जसं एखादा व्यक्ती वारल्यानंतर म्हणतो ना आपण की अरे 24 वर्षापासून इथं तो माणूस काम करत होता, आता तो नाही आहे. हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पुढचं, द ब्रिटिश हॅड बीन डॉमिनेटिंग इंडियन्स बिफोर द नॅशनल मुवमेंट स्टार्टेड. नॅशनल मुवमेंट स्टार्ट होण्याच्या आधी हे ब्रिटिश हॅड बीन डॉमिनेटिंग, हे डॉमिनेटिंग करत आले होते आपल्याला. ठीक आहे, हा पुन्हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. नेक्स्ट बघा, शी हॅड बीन वॉचिंग टेलिव्हिजन सिन्स मॉर्निंग बिफोर शी लेफ्ट फॉर मुंबई. ती मुंबईला जाण्याच्या आधी सकाळपासून टेलिव्हिजन बघत होती. आता बघते का नाही? म्हणजे एक क्रिया केव्हापासून सुरू होती? सकाळपासून सुरू होती, आता नाही आहे पुढे. हे क्रिया 10 वर्ष खूप काळ होती, आता नाही आहे पुढे. हे 10 वर्षापासून होती, आता नाही आहे. ते विशिष्ट काळ क्रिया चालू होती असा उल्लेख करण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. हा टेन्स शून्य महत्वाचा आहे. तुम्हाला जास्त महत्व द्यायचं असेल तर पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्टला द्यायचं आहे. कळतंय? तर ऐका, आता हा झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एवढेच तुम्ही वाक्य लिहा, याच्यामध्ये काही विशेष नाही आहे जास्त. एक लक्षात घ्या, आपण प्रेझेंट टेन्स संपला आणि पास्ट टेन्स संपला, म्हणजे रिअल टेन्स संपले आपले खरे. आता अनरिअल म्हणजे खोटाडा टेन्स, म्हणजे काय फ्युचर टेन्स, असे होईल तसे होईल अमकं होईल, त्या गोष्टी सगळ्या खोटाड्या. तो अनरिअल टाइम आहे, फक्त प्रेडिक्टेड टाइम आहे, तो आपण लवकर सुरू करू. तर पास्ट परफेक्ट आणि आजचा होता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यावरती प्रश्न नाही आहे, येऊ शकतो, आलाच तर ते फॉर आणि सिन्सवरती येऊ शकतोय. क्लिअर? रिवाइज करताना तुम्ही या टेन्सला स्किप करायचं आणि टेन्स महत्वाचं पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्ट, त्यावरती भरपूर प्रश्न आहेत. क्लिअर? हे सगळे वाक्य लिहून घ्या आणि ते आपला पास्ट टेन्स संपलाय. आता पुढचा टेन्स चालू आपला तो असेल फ्युचर टेन्स. ठीक आहे?